नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जस्ट आत्ता उठलोय. उठल्यानंतर आपण पहिल्यांदा तुम्हाला माहितीच असेल, मी काल रात्री उशिरा रूमवर आलतो आणि आज आम्ही इथं अफजलपूरमध्ये राहण्यासाठी रूम घेतले होते. तर चला, आमचा व्लॉगरचा एक नियम असतो की तुम्हाला सगळ्यांना रूम टूर दिला पाहिजे. चला, मी तुम्हाला आता आमचा रूम टूर देतो. बघू शकतो मित्रांनो, आम्ही एक सिंपल असा रूम घेतला होता. मी आता तुम्हाला रूम टूर देतो. चला, तुम्ही रूम बघू शकता आमचे. मित्रांनो, आम्ही एक सिंपल अशी रूम घेतली होती जिथे आपण 3 बेड होते आणि त्या 3 बेडमध्ये आम्ही 3 जण झोपलो होतो. असे आम्ही 2 रूम घेतले होते. म्हणजे आम्ही 6 जण असल्यामुळे आम्हाला 2 रूम लागले. हे 3 बेड अशा प्रकारे 3 बेड आहेत आणि इथं बसण्यासाठी खुर्च्या आणि टेबल पण आहे आणि आपले कपडे ठेवण्यासाठी हे कपाट आहे. बघू शकता, सिंपल असा रूम आहे. इथे समोर असंच गेल्यानंतर इथं वॉशरूम आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, आमचा रूम अशा प्रकारे एकदम सिंपल असा रूम आहे. 10 मिनिटात आम्ही सगळे रेडी होऊन पुढे जाणार आहोत. तर तसं तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की आम्ही विजापूरला जाणार आहे. तर चला, तुम्हाला आज विजापूरमध्ये काही नवीन स्पॉट्स आहेत ते मी दाखवतो. मित्रांनो, ही आमची दुसरी रूम जिथे आमचे 3 मित्र झोपले होते आणि हे त्यांचे असे बेड आहेत. हे 3 अशा प्रकारे. आणि इथे आता आमचा अजून एक मित्र झोपलेला आहे. त्यांना पण असा आमचा सेम रूम होता. एक सिंपल असा इथं एक कपाट आहे आणि त्यांच्यात नवीन एक गोष्ट म्हणजे त्यांना TV आहे. बघू शकतो मित्रांनो, आमचे मित्र मस्त काल TV बघत झोपले होते. त्यांना पण असे सिंपलचे एक रूम आणि त्यांना पण एक वॉशरूम आहे. चला मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो की आमचा पुढचा प्रवास कसा आहे ते. चला, आम्ही आता आंघोळ करून तयार झालेलो आहोत. आता आम्ही नाश्ता पाणी करून पुढे जाणार आहोत. बघू शकता तुम्ही, सगळेच तयार झालेले आहेत. तसे अजून कोणी वॉशरूम मध्ये आहे, कोणी पावडर लावत आहे. त्यामुळे आम्ही आता सगळ्यांना दाखवू शकत नाही. चला मित्रांनो, आम्ही पुढे जाऊया. आता मित्रांनो, आम्ही आता नाश्त्यासाठी तुम्हाला काय असं स्पेशल दाखवणार आहे जे तुम्ही गेस पण करू शकत नाही. आम्ही घरूनच लाडू आणि चिवडा बांधून आणलेला आहे. चला तर आम्ही तुम्हाला दाखवतो आता लाडू आणि चिवडा. मित्रांनो, हे बघू शकता, आम्ही घरूनच बांधून आणलेले आहे. आम्ही रूम मध्येच बसून आता चिवडा खाणार आहे. बेसनाचे लाडू आहे, छान असे लाडू दिसतात तुम्हाला. हे बघा मित्रांनो, ही चिवडा तुम्ही ओळखू शकता हे कोणती चिवडा आहे. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला चिवडा खाल्ल्यानंतर भेटतो. मित्रांनो, आमचा चिवडा खाऊन झालेला आहे. सगळे इथं आता असं पडलेलं. हे आमचे इंजिनियर सर, हे आमचे मुरली सर आणि आमचा अजून एक मित्र आहे मारुती सर एक आहे. मारुती सर आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मारुती सर, आम्ही रूम मधून आता चेकआउट करतोय. आम्ही आता चाललोय विजापूरला जाताना तुम्हाला रस्त्यातला प्रवास दाखवणार आहे आणि आम्ही थोड्याच वेळात नाश्ता करायला पण थांबणार आहे. मित्रांनो, आता आम्ही रूम लॉक करून चाललेलो आहोत. आता खाली काउंटरला चावी जमा करावं लागते. बघू शकता तुम्ही, इथं रूम लॉक करताना रूम लॉक करून आम्ही आता चाललोय बाहेर. मित्रांनो, रूम लॉक करून आम्ही बाहेर आलोय आता. चला मित्रांनो, आम्ही जात आहोत. आता गाडीपाशी आलेलो आहोत. बघू शकता आमची गाडी पण चालू झालेली आहे. चला, आम्ही गाडीत बसणार आहे. आता आम्ही जाणार आहोत इथून विजापूरला. चला मित्रांनो, आम्ही आता जात आहोत नाश्ता करण्यासाठी. आता आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलोय. तर आम्ही सगळे मित्र बाहेर पडलोय. आता चाललोय आम्ही विजापूरला. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय सिंदगीमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आता इथं गणपतीचं एक छोटंसं मूर्ती आहे ते बघून छान वाटलं म्हणून आम्ही गणपतीच्या पाया पडण्यासाठी आलेलो आहोत. दाखवा तुम्हाला गणपती मूर्ती कशी आहे ते.
बघा मित्रांनो, आमचे छोटे गणपती बाप्पा बसले तिथं. तर आम्ही आता पोहोचलो हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी. आता नाश्ता करूया. आणि आमचे मित्र आम्हाला वेगवेगळे बसवले नाश्ता करण्यासाठी. मित्रांनो, आम्ही नाश्त्याला पुरी सांगितलेलं आहे आणि आता हे पुरी आलेला आहे. मी आता खाणार आहोत पुरी. मित्रांनो, नाश्ता करून आम्ही चाललेलो आहोत. आता नॉनस्टॉप जाणार आहे आम्ही बिजापूरला. बिजापूरमध्ये जाऊन आम्ही गोल घुमट येथे जाणार आहोत बघण्यासाठी आहे. याच्या आधी मी कधी गेलो नाही, तर आता आम्ही जाणार आहोत. तुम्हाला पण दाखवणार आहे मी की गोल घुमट किंवा बिजापूर. पहिल्यांदा बिजापूरला जातो, त्यानंतर तुम्हाला सांगतो की आम्ही कुठं जाणार आहे ते. चला मित्रांनो, आता नाश्ता झालेला आहे. आम्ही सगळे जात आहोत आता गाडीकडे. चला, मी गाडीत पोचतो, मग त्यानंतर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. तर हे गावाचं नाव आहे शिंदगी म्हणून हे गाव आहे. याच्या आधी तर मी कधी आलोच नाही. हे कर्नाटक राज्यामध्ये येते असं वाटतंय मला. ते नाही आहेच. चला, तर आम्ही आता आहे कर्नाटकामध्ये. मित्रांनो, आम्ही परत गाडीमध्ये बसलेलो आहोत. चाललेलो आम्ही शिंदगी पासून बिजापूर. मित्रांनो, जसं मी ब्लॉग चालू केला तसंच आमचे मित्र मला चिडवायला लागले. मित्रांनो, मध्ये रस्त्यातच आम्हाला एक मस्त असा बसवेश्वर महाराजांचा स्टॅच्यू दिसलेला आहे. त्यामुळे तुम्हाला स्टॅच्यू मी झूम करून दाखवतो. बघू शकता मित्रांनो, स्टॅच्यू अशा प्रकारे मस्त दिसतोय. मित्रांनो, आम्ही आता अजून गाडीतच आहे आणि आता इथून विजापूर अजून 40 किलोमीटर अंतरावर दूर आहे. सावकाश जात आहोत असेच मस्ती करत. चला, तुम्हाला आता डायरेक्ट मी विजापूरला जाऊनच भेटतो. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय विजयपूरला आणि इथं आम्ही पहिल्यांदा बघणार आहे गोल घुमट. गोल घुमट बघण्यासाठी आम्ही आता गाडी पार्किंग लावून जाणार आहोत गोल घुमट मध्ये आतमध्ये. चला, तिथं मोबाईल अलाउड असेल तर तुम्हाला पूर्ण आतमधलं दृश्य दाखवणार आहे. नसेल तर सॉरी मित्रांनो, मी दाखवू शकणार नाही. चला, मी आतमध्ये मोबाईल अलाउड असेल तर नक्की तुम्हाला दृश्य दाखवेन. मित्रांनो, आम्ही जसं गेटमधून आत आलो तर आत आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला एक काका म्हणत होते की घोडागाडीमध्ये तुम्हाला टांगा गाडीमध्ये पूर्ण गोल घुमट फिरवता असं म्हणत होते. तर आम्ही त्यांना नको म्हणून पुढे गेलो. तसंच तर दुसरे काका परत म्हणत होते आम्हाला, पण त्यांचं आम्ही ऐकलं नाही. तसंच आम्ही पुढे गेलो तिकीट काढण्यासाठी. पहिल्यांदा तिकीट काढू शकतो इथं. नाही, हे गोल घुमट बघण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तिकीट घ्यावं लागणार आहे. हे तिकीट घर आहे, तर तिकीट घेऊन आपण आतमध्ये जाणार आहोत. मित्रांनो, तिकीट काढल्यानंतर पहिल्यांदा सिक्युरिटी चेक घेऊन आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. आणि आतमध्ये आल्यानंतर या अशा प्रकारे आमच्या मागे गोल घुमट दिसणार आहे तुम्हाला.